मंत्री आर पाटील यांच्याशी बातचीत केली आमचा सिनियर करेस्पॉन्डंट प्रफुल्ल साळुंकेनं। गृहमंत्री आर पाटील आपल्या सोबत आहेत, आपण त्याच्याशी चर्चा करूया। आपण तुमच्या संदर्भातलं एक विधान आलेलं आहे, काय सांगा? जे विधान मी बोललेलो नाही असं विधान का आणि कोण पसरवत आहे याचंच मला आश्चर्य वाटतंय। उलट मी ठणकावून सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये महिलांची सुरक्षा ही आमची टॉप प्रायोरिटी असेल आणि आज महाराष्ट्र महिलांच्या बाबतीत सुरक्षित राज्य आहे। महिलांच्या सुरक्षेसाठीच आपण धर्माधिकारी समिती नेमली होती आणि त्या समितीने दिलेल्या 141 शिफारशी आपण आपल्या राज्यामध्ये स्वीकारलेली आहेत। आज देशामध्ये अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महिला पोलिसांची संख्या आपल्या पोलीस दलामध्ये आम्ही जाणीवपूर्वक वाढवलेली आहे की जेणेकरून महिलांना प्रतिष्ठा मिळावी, काम करण्याची संधी मिळावी आणि महिलांची सुरक्षितता वाढावी। पण सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे की जवळपास 90% जे महिलांवरचे अत्याचार आहेत ते ओळखीच्या व्यक्तींकडनं किंवा कुटुंबातल्या काही व्यक्तींकडनं होतात। कुठेतरी समाजाची नैतिकता घसरली चालली आहे। अशा ठिकाणी पोलिसांचा वचक कशा पद्धतीने निर्माण करणार? आता नैतिक घसरण वगैरे बोलण्याची मी आवश्यकता नाही। कायदा सुव्यवस्था राखणं आणि महिलांना संरक्षण देणं हे पोलीस खातं म्हणून आमचं काम आहे, माझ्या विभागाचं ते कर्तव्य आहे। आता एक गोष्ट, कुठं घरात, शाळेत, बाहेर सगळीकडे पोलीस बंदोबस्त नसतो। अशा ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित संस्थांनी सुद्धा घेतली पाहिजे आणि पोलिसांची जबाबदारी तर ती आहेच। एक सर्वात शेवटचा एक प्रश्न आहे, कुठेतरी पोलिसांविषयीचा धाक समाजामध्ये कमी होतो असं एक याला म्हणावं? असं की आज मानवी हक्क आयोगापासून सगळे कायदे आपण केले